चला बाबाकडे गंमत आहे तुझ्यासाठी. काय गंमत सांग ना. पायने टाक पायने टाक पायने टाक. ए पायरी आहे पायरी आहे पायरी 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 पायरी. एक पायरी आहे परत पायरी परत पायरी शेवटची पायरी. आता आपण आज जवळ आलो आहे. 1 2 3 सरप्राईज. वाह सिद्धू बाबा मी पिचकारी बघू. घे की आणि हे पण घे. कलर लावलात. लाडाची ग प्रेमाची ग एकुलती एक या बिस्किटाची खारी ग उधारीच्या दुनियेची तू माझी क्यूटशी राजकुमारी ग जिंदगी हसती तू हसल्यावर तू तर लय भारी रे उजळतय जग तू दिसल्यावर भारी रे. ए रेणुका, अग बघत काय बसलेली आहेस तू? थांबवता ना. नुसता धुडगूस चाललाय दोघांचा पण. हो हो थांबवते. सिद्धूला किती लढाय लहान मुलांचा. त्याला आणि भावनाला स्वतःचं मूल होईल तेव्हा सिद्धू किती लाड करेल, किती छान वाढवेल त्याला. खरंच माझा सिद्धू खूप समजूतदार आणि चांगला बाबा होईल. काय रे असा शुंभासारखा काय बसलायस? बघतोयस काय आमच्याकडे? काय केलंयस ते नीट सांगणार आहेस का, की माझ्या पद्धतीनं बदवून घेऊ? आणि नक्की काय बोलताय तुम्ही बाबा? काय बदवून घ्यायचंय तुम्हाला माझ्याकडून? हो का? तू हे बघ, तुला काही कळतच नाहीये. असा आव नको आणूस. तुला चांगलंच माहितीये की हा प्रकार तुझ्यामुळे घडलाय. नक्की काय केलंय सांग. आता जयनने जानूला रंग फासला म्हणून जानूने त्याच्या कानाखाली खेचली, यात माझी काय चूक? अहो खेचली काय खेचली? कसले शब्द वापरताय, कसं बोलताय तुम्ही? ए अगं जे झालं ते बोललो मी. कानाखाली मारली हा त्याच्यासाठी सौम्यच शब्द आहे. कानाखाली खेचली हेच बरोबर आहे, किंवा कानाखाली जाळ काढला असं म्हणालीस तरी चालेल. बस संतोष, हे बघ, हे तुला जे विचारतायत त्या प्रश्नांची उत्तरं दे. उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. मी कुठे फाटे फोडतोय? तुम्हाला आहे ना सवयच लागली आहे माझ्यासारख्या निरागस माणसाला सतत वेठीस धरण्याची. काय म्हणालस? हा? तू आणि निरागस? तरी मला शंका आलीच होती. म्हटलं तू एवढा खर्च कसा काय करतोयस? थंडाई आणतोय ते सगळ्यांकरता? अरे संतोष, त्या थंडाईत भांग होती, भांग. इतके दिवस फक्त स्वतःचा फायदा बघायचास, आता दुसऱ्याचं नुकसान करण्यापर्यंत मजल गेली तुझी. बाबा उगाच काही बोलू नका, कळलं ना? एकतर आपुलकीने मी सगळ्यांसाठी पहिल्यांदा काहीतरी आणलं. त्यात थंडाई मी आयुष्यात पहिल्यांदा प्यायलो. मला माहितही नाही थंडाईमध्ये काय काय असतं ते. आता रंगपंचमीला लोक भांग पितात, पण या थंडाईत असेल असं मला कुठे माहित होतं? आणि तुम्ही म्हणताय तशी असेलही या थंडाईत भांग, पण मग बाकी कोणाला का नाही त्रास झाला? तुम्हाला झाला का त्रास? तेच म्हणतोय आम्ही. खरं सांग, तू जयंतरावांना त्रास देण्यासाठी मुद्दाम काही केलंयस का? अगं आई, मी कशाला करू? माझा काय संबंध? असा कसा संबंध नाही?
तुमच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झालाय. तुमच्या लक्षात येतंय ना? अहो, जानू आणि जयंतचं नातं पूर्वीसारखं व्हावं म्हणून जयंतने हा सगळा कार्यक्रम आखला होता ना. बघितलं ना तुमच्यामुळे तिथे काय घडलं ते. आता असतं एकेकाचं प्राक्तन, त्याला आपण काय करणार? तू असं ऐकणार नाहीस तू. संतोष, काय चाललंय तुझं? एक तर चूक करतोस आणि त्याची जबाबदारी पण घेत नाहीस. अगं आई, जी चूक मी केलीच नाही त्याची जबाबदारी कशी काय घेऊ? काय चाल मला बोलायची सवयच लागली आहे. कानफाट्या नाव पाडून ठेवलंय माझं. सगळ्या चुका मीच करतो जसं काय. लावू का काय पाणी उडणार तुला येणारच नाही उडवता काय? संपलो. और बापरे, एक काम कर, त्वरित तात्काळ ताबडतोब आज जा आणि त्वरित तात्काळ ताबडतोब पाणी भरून ये. ओके मी पाणी भरून येस, आले. जा. सावकाश. काय आजी, लावू का रंग? ए गप्पा बसतो काय? रंग लावायलास तू सचकाच आणि घाण करून ठेवल्यास घर. खरंच बाई. गुड गर्ल. आता बघ कशी उडवतेस, तुला जमणारच नाही माझ्यावर उडवायला. अरे काय चाललंय काय? अरे ए सिद्धिराज, घरात नुसतं चिखल करून ठेवलायस तू. काय करते, नेम चुकणार तुझा हे? टच चुकला. उडव का रंग, उडव का. ए, तू येऊ नकोस. या घरात काही झालं ना तरी मलाच ओरडा. आईची पण बाबांनाच साथ. बाबा बोलतात ते बोलतातच. हं? या जयंतने पण थंडाईसाठी केलेला सगळा खर्च वाया घालवला. विचार केला होता या जयंतला थंडाईमधून भांग पाजून याच्याशी बोले, पण याला बायकोशिवाय दुसरं काही सुचतच नाही. भांग प्यायला बायकोच्या मागे, शुद्धीवर आहे बायकोच्या मागे. अरे बायको मेली आहे बायकोच्या मागे. अरे बायको याला विसरली आहे तरी बायकोच्या मागे. जानूने याला सरभरीत करून ठेवलंय जयंतला. माझ्या सगळ्या प्लॅनचा विचका केला. शे. काय हे करायला लागलीस? उचल अगं, उचल काय मला. अगं अरे अगं आजी, आता पाण्यात पडलीच ना, तर मग रंगाने सुद्धा खेळी.